सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। कैकाडी पांबलोर गाव कैकाडी कुंची कोरवी समाज संघटना सोलापूर यांच्या वतीनं कैकाडी समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात यावे आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी हजारोंच्या संख्येने जिल्हा परिषदेवर क्रांती मोर्चा काढण्यात आला। हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात यावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सरकारकडे मागणी केली होती आणि त्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे मार्गस्थ झाला होता। यानंतर राज्य सरकारने याची दखल घेत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली। महाराष्ट्रातील अनेक समाज एकत्र येत त्यांनाही हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली। सोलापुराची कैकाडी समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी सोलापुरातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हा परिषद कार्यालय येथे भव्य संख्येने मोर्चा काढण्यात आला। या क्रांती मोर्चामध्ये महिलांनीही मोठा सहभाग दाखवला होता। याप्रसंगी कैकाडी समाज, पालमोर समाज, गाव कैकाडी, कोंची कोरवी आणि इतर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। तसेच समाजातील अनेक दिग्गज नेते मंडळी, कार्यकर्ते या मोर्चेमध्ये सहभागी झाले होते। आरक्षण आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचं आणि इतर घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता। नेते मंडळाने या राज्य सरकारला सांगत होतो की बाबा आम्ही ट्रायबल्स आहोत, आदिवासी आहोत, परंतु हे सरकार म्हणत होतं नाही, हे केंद्र सरकारचं काम आहे। मी त्यांना असे सवाल करतो, ज्या हैदराबाद गॅझेट कैकाडी समाजाचा एसटी आरक्षण, एसटी आरक्षण, कैकाडी समाजाचा हैदराबाद गॅझेट लागू झालंच पाहिजे।
दिसत नाही। या इकडे या थोडं मध्ये सेंटरला। माझं नाव देवदास कृष्णा गायकवाड। आम्ही या ठिकाणी मोर्चाद्वारे कलेक्टरांना निवेदन देत आहोत। गेल्या 35 वर्षापासून आमची एकच मागणी होती की आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये सामावून घ्यावं। ॲक्च्युली बघता कायद्याच्या हिशोबाने तुम्ही जर बघितला, फक्त महाराष्ट्र जरी विचार केला तर काही ठिकाणी आम्ही SC STमध्ये आहोत आणि सोलापूर म्हणा, गुजरात म्हणा, अशा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आम्ही अजूनही OBCमध्ये असं ओरिजिनटी विभागामध्ये मोडलं जातं। पण असं का आमच्या एकाच समाजाचे एकाच जातीचे असून एकमेकाशी रुटी बेटी असताना या महाराष्ट्रामध्येच फक्त त्याच समाजाला एका ठिकाणी दुसऱ्या कॅटेगरी आणि दुसऱ्या ठिकाणी तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये घालतात। यासाठी आम्ही अहोरात्र कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मागणी करतो। कुठली जोर जबरदस्ती आम्ही करत नाही। रस्त्यावर उतरावं म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी, अधिकारासाठी मांडतो। आमच्या ह्या सरकारला एकच विनंती आहे, हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी ST प्रवर्गात आम्ही मोडलं जातो ती लागू या ठिकाणी पण सगळ्या ठिकाणी आमचे लोक जिथं असतील। आता तुम्हाला सांगतो, भारतामध्ये 52 सेटलमेंट आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या 52 ठिकाणच्या समाजामध्ये कैकाडी समाजाचे पोटजात अशा सगळ्या समाजांना ST प्रवर्गातच त्यांना समावेश घेण्यात यावी, हीच आमची या मोर्चाद्वारे निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला जात आहोत। मी विष्णू 27 ऑक्टोबर 2025ला कैकाडी समाजाचे जे उपजाती आहेत, पामलोर, गाव कैकाडी आणि कोंची कर्वे, या सगळ्या समाजाच्या वतीनं आम्ही 2 सप्टेंबरला, आपल्याला माहीत आहे 2 सप्टेंबर 2025ला महाराष्ट्र शासनाने एक हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन एका मोठ्या समूहाला म्हणजे जमातीला मराठा कुणबी म्हणून त्यांनी रिझर्वेशन जाहीर केलं। त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये कैकाडी समाज म्हणजे आजच्या तेलंगणामध्ये आणि आजच्या आंध्रामध्ये आम्ही येरकुला, कुरुवा, बजंती, कुरुवा या जमाती ऑल इंडिया लेवलला एकच आहेत। त्या जमाती ह्या ST आरक्षणा म्हणजे शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाचा लाभ घेतात। फक्त आणि फक्त महाराष्ट्र, देशभरामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यामध्ये वी आर नॉट अ पार्ट ऑफ SC ST। ऑल इंडिया लेवलला आम्ही SC STचे पार्ट आहेत। 2000 सप्टेंबर 2025चा जो GR आहे त्या GRची संपूर्णपणे जर अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्रातील कैकाडी समाजाला STचं आरक्षण ॲटोमॅटिकली मिळेल। याचं कारण 123व्या घटना दुरुस्त्यान्वये संसदेने प्रत्येक राज्याला SC STच्या यादी कमी जास्त करण्याचा अधिकार दिलेला आहे। म्हणून मायबाप सरकारला आमची विनंती आहे, गरीब समाज आहे, आम्ही 82 वर्ष तारेच्या कुंपणात होतो, आम्हाला कोणी डुंकून बघितलं नाही। म्हणून आम्हाला विनंती करायची आहे, तुम्ही STचे रिझर्वेशन द्या। नाही दिलं तर पुढचं आमचं पाऊल आदिवासी पुणे विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा आहे। तिथून नाही झालं तर मुंबईमध्ये अमरण उपोषण आहे। धन्यवाद।